काय सांगू दादा, कट्टाळा आणलाय शेजाऱ्यांनी म्हणून व्हिडिओ बनवून टाकायले बघा. कट्टाळा आणलाय. आंघोळ नाही पांघोळ नाही, सकाळच्या रामपाऱ्यामध्ये चालू झाली कटकट 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 यांच्या घरामध्ये. हा ना, वैताग आणलाय. आमच्या शेजारी राहतो एकदम माणूस, त्याची पहिली बायको लय वर्ष झालं नीट वागत नव्हती म्हणून त्यानं दुसरी केली. आता 10-11 वर्ष झाले तिच्या लग्नाला दुसरीच्या, पण तरी त्यांच्या घरात रोज कटकट आहे बघा, रोज कटकट. आता सकाळीच भांडण चालू झाले. कशावरनं झाले काय माहिती, पण चालू आहे. काही झालं की भाजी चांगली नाही झाली म्हणला नवरा की ती म्हणते ठीक आहे, तुमच्या आधीची काय लई भारी करत होती का, ती तर असंच करायची तसंच करायची. मग माझं थोडंसं झालं तर काय बिघडलं. तर म्हणतो अगं चपाती बिघडली, चपाती करपली. तरी मग काय झालं, बिघडली तर बिघडली, तुमच्या आधीची बायको तर चपात्या बी नीट नव्हती करत, मी तरी करते कशी तरी. खा चुपचाप जे बनवले ते. तो म्हणतो अगं घरामध्ये किती कचरा झाला आहे, किती घाण झाली. ती म्हणते बस राहू द्या, तुमच्या आधीची बायको कधीतरी झाडू मारायची, मी तरी काय हे केलं, माझ्याकडनं राहिलं तर काय झालं. तिला सांगा तुम्ही जाऊन. काही झालं की ती काय करते, आधीच्या बायकोचं धुणत होती. मग भाऊला राग येतो, पण करणार काय आता, 2 बायकांना फजिती आहे का, असा कारभार झाला आहे त्याचा. आता काल कशावरनं तरी चाललं होतं त्यांचं कपड्यावरनं. नवरा म्हणतो अगं पगार पूर्ण झाला आहे आपला, जपून वापरावं, जपून खर्चावं, असं नाही करावा. तर बायको म्हणती मग तुमच्या आधीच्या बायकोने किती कर्ज करून ठेवलं होतं तुमच्यावर, माझ्याच्याने झालं थोडं जास्त तर काय झालं. आणि एवढं बेकार हाल आहे त्या माणसाचे. त्या आधीच्या बायकोनी एवढ्या वर्षाच्या संसारात जेवढं कर्ज केलं नसेल तेवढ्या बाईने 11 वर्षातच करून ठेवलं. बरं लेपूर्ण बाळ. तर काय सांगावं तुम्हाला, एकटीचाच खर्च, पार्लरला जाय, आया बहिणींना पुरव, मैत्रिणींना दे. काल तर कोणती मैत्रीण आलती, तिला डायरेक्ट घरातलं सगळं तिजोरीतल्या चाव्यात देऊन टाकल्या. एक मैत्रीण आलती, तिला डायरेक्ट पिठाचा डबा उचलून दिला. मग नवरा आणील तरी किती, कुठून आणल, जरा विचार तरी करावं. नवरा म्हणतो बाई माझी पगार पुरणा गं, जरा सांभाळून हे कर. तर काल तिनं आज सकाळीच कटकट काढली माग. बरं ठीक आहे म्हणे, पगार पुरत नाही ना तर चपात्याला तेल कमी लावते मी. आणि व्हिडिओ पॉज झाला जोडला, आणि म्हणे तेल कमी झालं ना, तेल कमी लावते चपात्याला, आणि भाजीला पण तेल कमी टाकीत जाईन आता इथून पुढं, असं म्हणायली. सकाळपासून तीच कटकट चालू आहे. आणि तुम्ही काय करा, आता धोंड्याचा महिना आला आहे तर सावतर लेकीला वगैरे काय बोलू नका म्हणती घरी. कशाला उगाच त्यांना 4 वर्षाला जरी धोंडा असला तर पुढचा धोंडा करू, आता यंदा धोंड्यात काय आपली परिस्थिती नाही म्हणून सांगा म्हणे लेकीला. परत आता हे आंबे नका आणू म्हणती घरामध्ये, आपण बाहेरच जाऊन खाऊ दोघांपुरतं, घरात कशाला आणायचं नाही का. आणि अजून म्हणती बाहेर फिरायला जायचं नाही म्हणती, घरातच राहा, कामावर जाऊ नका म्हणती, वर्क फ्रॉम होम घ्या. आणि वर्क फ्रॉम होम जर घेतलं त्या गाड्याने तर त्याला वर्क फ्रॉम होमच करावं लागेल. ही अशी बाई आहे. त्यानं कसं घरामध्ये काम करायचं, तो रिक्षा चालितो. आता रिक्षा चालवणाऱ्या माणसानं वर्क फ्रॉम होम घ्यायचं कसं मला सांगा. असलं अवघड चाललं आहे, भयंकर. सकाळपासून कटकट चालू आहे त्यांची. आणि काय म्हणे बाई जपून वापरते, आता मी जपून हे करते, जपून ते करते. अगं बाई म्हणलं, जिथं काटकसर करायची तिथं नाही, आणि भलतीकडंच चाललं आहे या बाईचं. सकाळी समजायला गेले तुम्हाला म्हणजे तुझं काय घेणं पडलं, तू आली आधीवालीची. आता बाई मी आधीवालीची असो नाही तर नंतरवालीची असो, ती आवडत नव्हती म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला करून आणली, आणि तू अजून किती दिवस आता त्या आधीवालीचं धुणं धुवून स्वतःची सगळी चुका हे करणार आहेस. पण काय करावं, त्या बाबाला पण कळना आणि तिला बी कळना. आडेल गाय काटे खाय, आता परिस्थिती तशी आली. आता बघा उद्यापासून बगर तेलाच्या चपात्या, बगर तेलाचं वरण, आणि लेकी बाळीला घर बंद. आणि तरी मग प्रत्येक गोष्टीला आहेच, तुमच्या आधीचीने असं केलं, तुमच्या आधीचीने तसं केलं, तुमच्या आधीचीने तसं केलं. अगं आधीची तसं करीत होती म्हणून तर तुला करून आणली होती सटवाई. पण जाऊ द्या, ठीक आहे, लोकांच्या घरात आपल्याला काय करायचं म्हणा. असो, जय भीम सगळ्यांना. हा व्हिडिओ जेंडर बायस्ड आहे आणि
या व्हिडिओतील कॅरेक्टर अशा पद्धतीने उपहासात्मक पद्धतीने वापरण्यामागे हेतू हाच होता की लोकांना गोष्ट सोपी करून सांगता यावी, बाकी काही नाही. अजूनही आपल्याकडे 2 नवरे आणणाऱ्या बायकांच्या स्टोरीज रुळायला वेळ आहे. त्यावेळेस 2 सवत्यांमधली गोष्ट सांगता येईल. पण सध्या तरी लोकांना सोपं करून सांगण्यासाठी मी हे टूल वापरलं. आणि हे टूल वापरत असताना मी जेंडर बायस स्टेटमेंट्स वापरले याची मला जाणीव. त्यासाठी सॉरी. जय हिंद.